कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलनाची हाक दिली आहे। या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पाठिंबा दिला असून रोहित पवार यांच्यासोबतच नितेश कराळे आणि काँग्रेस पक्षाचे काही नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहेत। झोपलेल्या सरकारला जाग आणणार असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती यांच्या माध्यमातून व तसंच कांगणे सर असतील व इतर सर्व विद्यार्थी यांच्या मदतीने इथे खूप मोठं आंदोलन MPSC ची परीक्षा जी ऑनलाईन घेतली जाणार आहे त्याच्या विरोधात आणि महाराष्ट्रामध्ये TET पेपर जो फुटला आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला याच्या विरोधात सर्व विद्यार्थी म्हणून इथं आंदोलन करणार आहेत। आणि या आंदोलनासाठी आम्ही सहभाग घेत आहोत, आम्ही पाठिंबा देत आहोत। काँग्रेसचे काही नेते आणि राज्याचा युवकचा अध्यक्ष शिवराज भाऊ इथे येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्ये इथे अभिजित भाऊ दिपके या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। त्याच्याच बरोबर नितेश कराळे गुरुजी हे आज आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत। रविराज भाऊ साबळे व इतरही सर्व सामाजिक व शैक्षणिक काम करणारे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहेत। पण बघा, हजारोच्या संख्येमध्ये पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे। त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यासाठी तिथे पोलिसांचे पिंजरे हे ठेवण्यात आलेले आहे। पण शेवटी हे सामान्य परिवारातली जे मुलं मुली आहेत जे स्वतःच्या हक्कासाठी आणि पेपर फुटीमध्ये जो भ्रष्टाचार होतो, MPSC मध्ये येत्या काळामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे त्यात भ्रष्टाचार जो होणार आहे आणि TET परीक्षेमध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे व त्याच्याच बरोबर अभिजित भाऊ नीट परीक्षेसाठी लढत आहेत, त्या नीट विद्यार्थ्यांना सुद्धा पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आलेलो आहोत। त्यामुळे आंदोलन मोठं होईल आणि हे जे झोपलेलं सरकार आहे नाही तर झोपलेलं सोंग घेणारं सरकार आहे त्याला जागा केल्याशिवाय हे युवा शांत बसणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो। सातत्यानं तुम्ही आवाज उठवताय, तुम्ही ट्विट देखील केले काल की माझ्यावर मोठी कारवाई होऊ शकते। काय या सरकारच्या विरोधात जे कोणी लढत आलेले आहेत त्यांच्यावर कुठली ना कुठली तरी कारवाई हे सरकार करतच आलेलं आहे। मी काम करत असताना मी आधी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो, नंतर राजकारणात आलो। राजकारणामध्ये आजचे अनेक नेते आपल्याला बघायला मिळतात, ते आधी राजकारणात आले नंतर व्यवसायामध्ये गेलेले आहेत। खूप खोलात कोणाच्याच तिथं मी जाणार नाही। व्यवसाय करत असताना राजकारण पण मी तिथं करत असल्यामुळे कधी कधी आम्हाला जे काय कळतंय माझा आवाज दाबण्यासाठी कदाचित माझ्या काही कंपनीवर तिथं कारवाई सुद्धा तिथं केली जाऊ शकते। याच्या आधी EDची कारवाई झाली, एक्साईजची कारवाई झाली, इन्कम टॅक्सची कारवाई झाली, पोल्युशनची कारवाई झाली। अशाच बऱ्याच कारवाई करून सुद्धा मी विचाराची साथ सोडली नाही, लोकांची साथ सोडली नाही। म्हणून मला काही लोकांकडनं जे कळलं, काही प्रमाणात माझ्या एखाद्या दुसऱ्या युनिटवर मुद्दामून माझा आवाज दाबण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते, जे कळलं ते मी व्यक्त झालो। पण किती काय झालं, लोकांची साथ असल्यामुळे लोकांबरोबर मी राहणार आणि लोक हे नक्कीच चांगल्या विचाराने आम्हाला सुद्धा तिथं या लढ्यामध्ये ताकद देतील असा विश्वास वाटतो। मुंबईत सगळीकडे पाऊस पडतोय, मिसिंग रोड जो आता नवीन झालाय तो तिथेही दरड कोसळली, तिथेही सगळी आता मुंबई पुणे वाहतूक बंद झाली। खरं तर मिसिंग लिंकच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, जे खड्डे पडलेत ते आम्ही ड्युरेबिलिटी टेस्ट करतोय। म्हणजे खड्डे पडल्यानंतर रस्ता नीट आहे का नाही, ड्युरेबल आहे का नाही हे आम्ही बघत आहोत। आणि त्यामुळे खड्डे पडतायत ना, ती चांगली गोष्ट आहे। एखादा भ्रष्टाचार, जर चुकीचा व्यवहार एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही तर एखाद्या कामामध्ये झाला असेल तर गोंडस शब्दामध्ये ड्युरेबिलिटी टेस्ट हे पुढे केलं आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। आता मिसिंग लिंक मध्ये जे दरड कोसळलेली आहे, आतून पार धबधब्यासारखं तिथं पाणी पडत आहे, असंच म्हणावं लागेल
की हा धबधबा नाहीतर दरड कोसळणं याच्यातून सुद्धा सरकार कुठेतरी ड्युरेबिलिटी टेस्ट करते आपल्याला म्हणावं लागेल. काय झालं, मिसिंग लिंक आहे ना, याच्यातून विकास मिसिंग आहे आणि कुठे ना कुठेतरी करप्शन आणि भ्रष्टाचार याला लिंक झालेला आपण सर्वजण तिथं बघू शकतो. आणि याच्यातच अजून विकासाबरोबर काय मिसिंग आहे तर सामान्य लोकांची सेफ्टी नाही तर सुरक्षता या गोष्टीतून तिथं मिसिंग आहे. मुंबईमध्ये आता आपण जर बघितलं तर एका दिवसामध्ये 12 लोक काल मृत्युमुखी पडलेली आहेत. आणि याच्यात सरकारमध्ये असणारे काही नेते म्हणतात एक जी बिल्डिंग पडली ती अनधिकृत होती. 4 वर्ष प्रशासक होता, म्हणजे हे शासन जे सत्तेत आहे त्यांचा कंट्रोल मुंबई महानगरपालिकेवर होता, तेव्हा तुम्ही काय झोपला होता का? आणि मग आता एखादी घटना घडली तर तुम्ही म्हणता अनधिकृत आहे. खरं तर तुमचं जे सरकार आहे तेच कुठेतरी अनधिकृत आहे असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल. दुसरं, काही दिवसांपूर्वी एक मुलगा तिथं झाड पडून वारला आणि एक माणूस त्या मॅन होलमध्ये पडून मृत्युमुखी पडला. तिथं मुंबईचे बीजेपीचे अध्यक्ष साटम भाऊ हे हसत हसत त्या लोकांची चेष्टा करतायत, म्हणजे गरिबाची चेष्टा हे सरकार करते असं आपल्याला म्हणावं लागेल.